श्री स्वामी समर्थ. आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आम्ही आमच्या चॅनलवर आज तुमच्यासाठी आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या धोरणात भाग्यवान लोकांचा उल्लेख केला आहे. आचार्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजले पाहिजे. पण त्या गोष्टी सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. अनेकदा आपण एखाद्याला भेटतो आणि आपल्या मनात असा विचार येतो की ही व्यक्ती खरोखर किती भाग्यवान आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या भाग्यवान असण्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. काही लोकांसाठी चांगली नोकरी असणे हे भाग्यवान असल्याचे लक्षण आहे, तर काहींसाठी वडिलोपार्जित संपत्ती किंवा उत्तम प्रेम जीवन हे भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. लोकांचे स्वतःचे मानक असतात, तथापि महान विद्वान आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या धोरणात अशा काही लोकांचा उल्लेख केला होता जे त्यांच्या दृष्टीने खरोखर खूप भाग्यवान आहेत. आचार्य म्हणतात की ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे, कारण हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्या गोष्टी माणसाला भाग्यवान बनवतात. ज्याच्याकडे दान करण्याची क्षमता आहे. आचार्य चाणक्य यांच्या एका श्लोकात नमूद करतात की ज्या व्यक्तीमध्ये दान करण्याची क्षमता असते तो खूप भाग्यवान असतो. खरं तर कोणतीही व्यक्ती तेव्हाच दान करू शकते जेव्हा त्याच्याकडे पुरेसे पैसे असतात आणि ते खर्च करताना त्याला जास्त विचार करावा लागत नाही. आचार्य म्हणतात की माणसाला हे सौभाग्य त्याच्या अनेक भूतकाळातील पुण्यांमुळेच मिळते, त्याला आधार देणाऱ्याचे आरोग्य. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्यांचे आरोग्य त्यांना साथ देते त्यांच्यापेक्षा भाग्यवान कोणीही नाही. या जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे माणसाचे आरोग्य. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल आणि तिला कोणत्या ना कोणत्या आजाराने घेरले असेल तर लाखो रुपयांची संपत्ती देखील निरुपयोगी वाटते. आचार्य म्हणतात की जर तुम्ही पोटभर जेवू शकल असाल आणि ते पचवण्याची तुम्हाला काहीही अडचण येत नसेल मग तुम्ही स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. चांगला जीवनसाथी असणे हे नशिबाचे लक्षण आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते चांगला जीवनसाथी मिळणे हे देखील सौभाग्याचे लक्षण आहे, जे प्रत्येकाच्या नशिबात नसते. एक चांगला जीवनसाथी तुमच्या सर्व दुःखसुखात तुमच्या सोबत उभा राहतो आणि त्याच्यासोबत आयुष्याचा प्रवाह थोडा सोपा होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक चांगला जोडीदार असेल आणि त्याचे वैवाहिक जीवन आनंदी असेल तर ती व्यक्ती निश्चितच खूप भाग्यवान असते. कठोर परिश्रमाने तुम्ही स्वतःचे भविष्य घडवू शकता. या सर्व गोष्टींबाबतच आचार्य चाणक्य असेही म्हणतात की नशीब एखाद्या व्यक्तीला साथ देत नसले तरी तो त्याच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःला भाग्यवान बनवू शकतो. त्यांच्या धोरणात आचार्य म्हणतात की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. जो व्यक्ती कठोर परिश्रम करण्यास मागे पुढे पाहत नाही तो स्वतःचे नशीब उजळवतो. असे लोक आयुष्यात खूप मोठे काम करतात जे कदाचित धन्य लोकही करू शकत नाहीत. याचबरोबर आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे व्यक्ती आपल्या जीवनात यशाची चावी चाखू शकते. याचसोबत कोणत्या चुका करू नयेत हे देखील त्यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या चाणक्य नीतीमध्ये त्यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात अंमलात आणल्या तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. रणनीती. आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कोणतीही रणनीती आखली असेल तर ती कोणालाही कळू नये. तुमचा शत्रू त्याचा गैरवापर करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत तुमची गुपिते कोणासोबतही शेअर करू नका. हुशारीने मित्र बनवा. आचार्य चाणक्य म्हणतात की सावध राहा आणि तुमच्या मित्रांचे तसेच शत्रूंचे योग्य मूल्यांकन करा. यासोबतच स्वार्थी आणि कपटी लोकांपासून दूर राहा. असे मित्र बनवा जे तुमच्या कठीण काळातही तुमच्या सोबत राहतील. पैशांचा योग्य वापर करा. आचार्य चाणक्य यांच्या मते केवळ आनंदाच्या काळातच नाही तर वाईट काळातही पैसा खूप महत्वाचा असतो. अशा परिस्थितीत संपत्ती जमा करणे आवश्यक आहे, परंतु त्याचा योग्य वापर करणे हे अधिक महत्वाचे आहे. नातेसंबंध. आता आचार्य चाणक्य यांच्या मते कुटुंबाशी चांगले संबंध राखण्यासोबतच नैतिकतेचेही पालन केले पाहिजे. कठीण काळात तुमच्या कुटुंबाचा आधार व्हा आणि त्यांना कधीही सोडू नका. धर्म. चाणक्य नीतीमध्ये असेही म्हटले आहे की व्यक्तीने आपले कर्तव्य धार्मिकतेने पार पाडले पाहिजे. जे लोक योग्य कर्म करतात आणि कर्तव्य पार पाडतात त्यांचा समाजात आदर वाढतो. योग्य निर्णय. यशस्वी व्यक्ती संकटांच्या वेळी कमकुवत होत नाहीत तर संयम आणि विवेकाने निर्णय घेते. तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती उद्भवते तेव्हा तुम्ही योग्य निर्णय आणि योग्य रणनीतीने त्यातून बाहेर पडू शकता. विश्वास.
इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे। जर एखाद्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असेल तर तो मोठ्या आव्हानांना सहजपणे तोंड देऊ शकतो। जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही अगदी लहान सहान परिस्थितीतही अडकून पडाल। अशाच नवनवीन माहितींसाठी, चांगल्या विचारांसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।